आता आपण first chapter heredity and evolution we are finished. Now we take the some questions which are asked in your textbooks, and some are recall like questions. Now we now discuss these questions here. First we start with okay. First, can you recall? फर्स्टच क्वेश्चन आहे, म्हणजे तुमचं जो जिथं चॅप्टर चालू होतं तिथंच क्वेश्चन आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, विच कंपोनंट ऑफ सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीज हेरिडेटरी कॅरेक्टर्स? कोण सांगू शकतो? DNA, chromosome, DNA. genes, DNA. बर, सगळ्यांची उत्तर बरोबर आहेत, फक्त तुमचे सांगण्याची मेथड वेगळी आहे. जीन्स कुठं, क्रोमोझोम मध्ये काय असतो? क्रोमोझोम मेड अप ऑफ डीएनए, आणि पार्ट ऑफ डीएनए इज कॉल्ड जीन्स. जर जो क्वेश्चन पहिला आहे, विच कंपोनंट ऑफ सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीज हेरिडेटरी कॅरेक्टर्स? हेरिडेटरी कॅरेक्टर्स कोण कॅरी करतो? हा, जीन्स आलंच ना. Chromosome, येस, क्रोमोझोम. मी तुम्हाला दाखवलं होतं की क्रोमोझोम्स कशाला म्हणतात, आणि क्रोमोझोम मध्येच डीएनए असतो आणि डीएनएचाच एक पार्ट म्हणजे जीन असतो. तर तुम्ही जीन उत्तर दिलं तरी बरोबरच आहे, क्रोमोझोम उत्तर दिलं तर अगदी बरोबर आहे. तर तुमचं उत्तर बरोबर आहे. हे तुम्ही असं लिहू शकता, द हेरिडिटरी कॅरेक्टर्स सेल्युलर सेल्स कॅरीज देअर हेरिडेटरी कॅरेक्टर्स इन देअर क्रोमोझोम्स. बरोबर, कळतंय का तुम्हाला? हा. हो sir. हो सर. आता जे नवीन आहेत त्यांना कळणार आहे, कारण आपण हा टॉपिक खूप डिटेलमध्ये घेतलेला आहे. तर सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट डू वी कॉल द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट टू द प्रोजेनी? कोण सांगू शकतो? Heredity. Heredity. करेक्ट. म्हणजे प्रोजेनी म्हणजे काय, कोण सांगू शकतो? मी एक्सप्लेन केले, प्रोजेनी म्हणजे काय. Offspring. येस, करेक्ट. येस, वी आर प्रोजेनी ऑफ आवर फादर्स अँड मदर्स. म्हणजे आपल्या आई वडिलांचे आपण प्रोजेनी आहे, म्हणजे त्यांच्यापासून निर्माण होणारे अपत्य म्हणजे प्रोजेनी. ओके, तर त्याचा क्वेश्चन तुम्ही सांगितलेला आहे, त्याचं उत्तर बरोबर दिलेलं आहे की हेरिडिटी. हेरिडिटी इज नथिंग बट स्टडी Heredity is ट्रान्सफर. transfer of physical and mental characteristics from one generation to other generation is called heredity. करेक्ट. आता थर्ड क्वेश्चन, विच आर द कॉम्पोनंट ऑफ डीएनए मॉलिक्युल्स? Nucleotides. सर एक्सप्लेन करता का त्या क्वेश्चनचा मिनिंग? विच आर द कॉम्पोनंट ऑफ डीएनए मॉलिक्युल, त्याचं हो सर. डीएनए मॉलिक्युल मध्ये कॉम्पोनंट्स काय काय असतात? डीएनए इज मेड अप ऑफ डबल हेलिक्स लाईक स्ट्रक्चर, म्हणजे असं याचं डबल हेलिक्स स्ट्रक्चर असतं. दीज टू हेलिक्सेस आर अटॅच्ड इच अदर विथ न्यूक्लियोटाइड्स. एवढं लिहिलं तरी बास आहे. हे कळतंय का तुम्हाला? दोन असं वेटोळ्याच्या सारखं असतं आणि ते दोन एकमेकाला न्यूक्लियोटाइडनी जोडलेले असतात. हो सर. त्यात समजतं. त्याच्यामध्ये डिऑक्सिनायब्रो शुगर आणि नायट्रोजन सबस्टन्स असतात, त्यालाच आपण काय म्हणतो? न्यूक्लियोटाइड्स. आर यू गेटिंग दिस आन्सर? येस सर. Yes sir. Yes sir. आता हा क्वेश्चन झाल्यानंतर आपण पुढे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन. हा, हे क्वेश्चन तर तुम्हीच करायचंय, मी तुम्हाला सांगितलंय. स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ डीएनए आणि व्हेरियस टाइप ऑफ आरएनए. तुम्हाला मी हे शिकवलेलं का? दाखवू परत तुम्हाला हे डायग्राम? No sir, समजले. हा, आणि No sir, समजलं. नो सर. चलिए. तर दाखवा परत. तर डीएनएचे टाईप सांगा बरं, कोण सांगते डीएनएचे टाईप? सॉरी, आरएनएचे आरएनएचे टाइप्स कोण सांगेल? मेसेंजर आरएनए. एक जण tRNA, mRNA. एकच जण बोला. एक जण बोलायला लागलं की बाकीच्यांनी शांत व्हायचं, आणि जे नेहमी बोलतात त्यांनी आरएनए, ट्रान्सफर आरएनए, रायबोसोमल आरएनए. हा, नाव काय तुझं? आदित्य कडलक. आदित्य. आता तू उत्तर द्यायचं ना, आता बाकीच्यांना पण संधी मिळू दे. तर जर कोणाला नाही जमलं की आदित्य सांगणार. हा, बरोबर. हे डीएनए स्ट्रक्चर बरोबर आहे ना? आपल्याला तर डीएनएच पाहिजे होतं ना हे. हो sir. हे तुम्ही एक्झाम मध्ये अशी फिगर काढू शकता, सिंपल.
एक असंही एस 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 साइन साइन कर्व काढायचा, दुसरा त्याला कर्व जोडायचा आणि त्याच्यामध्ये हे 4 न्यूक्लियोटाइड काढायचे आणि ह्याला डीएनए म्हणायचं. हेलिकल स्ट्रक्चर, ह्याला नाव द्यायचं न्यूक्लियोटाइड्स. आणि बुक्स मधल्या तुमच्या अशी चित्र आहेत. कळलं का? हे डीएनए स्ट्रक्चर कळलं? ते त्याच्या अगोदर तुम्हाला खूपच एक्सप्लेन करायचं असेल तर सांगायचं हे आहे सेल, ही आहे सेल, हे हे ह्याच्यामध्ये हे न्यूक्लियस, न्यूक्लियसमध्ये जेनेटिक मटेरियल मध्ये क्रोमोझोम्स, आणि ह्या क्रोमोझोम असं बांध करून हा डीएनए दाखवायचा. ओके, म्हणजे इथं दाखवलंय तसं. हो सर. ह्या डीएनए तुम्ही हो आता सर. हे डीएनएचं स्ट्रक्चर तुम्हाला विचारू खरं लास्ट इयरचे क्वेश्चन आहे ते, विचारतील का नाही सांगता येत नाही, पण तयारी असावी. त्यानंतर एक्सप्लेन द मिनिंग ऑफ जेनेटिक डिसऑर्डर अँड गिव्ह नेम ऑफ द सम डिसऑर्डर्स. जेनेटिक डिसऑर्डर्स कोण सांगू शकेल? Genetic disorders are caused due to mutations or abnormalities in chromosomes. बरोबर. तुम्हाला अजून काय सांगायचंय का? Sickle cell anemia, हा बरोबर. अजून? Down syndrome, बरोबर. अजून? Klinefelter syndrome. येस. तुमचं झालंय का अगोदर? हे झालंय का? सर तुम्ही नोट्स मध्ये दिलंय हे सगळं? नाही सर, 9th मध्ये आहे हे सगळं. नोट्स मध्ये पण आहे, तुम्ही नोट्सच बघितले नाहीत. नोट्स मध्ये दिलेलं आहे बरोबर. आणि हे जे रिकॉल क्वेश्चन्स असतात ना, ते तुमचे 9चेच असतात बरं का. तर तुम्ही बरोबर सांगितलंय जेनेटिकचं. त्यानंतर आता कॅन यू रिकॉल इव्हॅल्युएशन व्हॉट इज द फंक्शन ऑफ अपेंडिक्स इन आवर डायजेस्टिव्ह सिस्टीम? आदित्य आणि आता जे बोलले त्यांनी बोलायचं नाही. दुसरं कोण सांगेल? व्हॉट इज द फंक्शन ऑफ अपेंडिक्स इन आवर बॉडी डायजेस्टिव्ह सिस्टीम? कोण सांगेल? शिरसाट कोण आहे सांगा. अपेंडिक्सचा काय उपयोग आहे? शिरसाट. बर नाहीये का? पंडित सर मी सांगू? हा, Appendix raw material जे खातात त्यांच्यासाठी उपयोगी पडतो. पण आता क्वेश्चन असा आहे की क्वेश्चन काय मी वाचतो. व्हॉट इज द फंक्शन ऑफ अपेंडिक्स इन आवर डायजेस्टिव्ह सिस्टीम? आपल्यासाठी काय उपयोग आहे अपेंडिक्सचा? काहीच नाहीये सर. तुम्ही युजलेस. येस येस करेक्ट. हे पण लास्ट इयर होतं का? नो सर. यावर्षी आहे. व्हेरी करेक्ट. आता सेकंड क्वेश्चन. आर आवर विजडम टीथ रिअली युजफुल फॉर चिविंग द फूड? आता व्हेरी करेक्ट. थर्ड, त्यानंतर वाय डिड द ह्यूज अॅनिमल लाईक डायनोसॉर बिकम एक्सटिंक्ट? आदित्य आणि आत्ता बोललेले बोलायचं नाही. म्हणजे डायनोसॉर एक्सटिंक्ट झाले म्हणजे डायनोसॉर का मेले? कोण सांगते? मी 4 वेळा सांगितले डायनोसॉर का गेले ते. ओके ओके. एक मिनिट. बनसोडे तुम्ही सांगा बरं काय सांगायचे, त्यानंतर संस्कृती सांगा. Temperature on the earth goes on increasing. ओके पुढे काय झालं मग? Which was not suitable for the dinosaurs. Adaptation त्यांनी केलं नाही त्याच्या. डायनोसॉर नॉट अडॅप्टेड टू दॅट क्लायमेट अँड दे बिकम एक्सटिंक्ट. म्हणजे त्यांनी जरी त्यांच्यात बॉडी ताकद भरपूर असली तरी त्यांनी ते काय केलं नाही? अडॉप्शन केलं नाही. कुणी अडॉप्ट केलं ते क्लायमेट? लेमूर. आणि म्हणून तर आपण आज बोलतो, नाही तर आपण इव्होल्युशन झालंच नसतं. डायनोसॉर असते तर डायनोसॉरने सगळं म्हणजे ते नॅचरल सिलेक्शन आहे, हे होत गेलं आणि असं होत राहणार. त्यानंतर व्हाय आर मेनी स्पेसिस ऑफ एनिमल्स अँड बर्ड्स गेटिंग एक्सटिंक्ट? कोण सांगेल? तेच आत्ता सांगितलं तेच उत्तर आहे. कोण सांगणार? Because they are not doing adaptation. त्यांनी डेव्हलपमेंट नाही केली. येस करेक्ट. ते ॲनिमल्स आणि प्लांट्स एक्सटिंक्ट झाले. ओके. आता हा क्वेश्चन संपला. नेक्स्ट. इथं काय नाहीये. which are different organ in which are the different organ in body of organisms? कोणी सांगेल हे?
सर तो क्वेश्चन काय आहे नक्की? की त्यांनी असं विचारलं की कुठले कुठले डिफरंट ऑर्गन असतात डिफरंट ऑर्गॅनिझम मध्ये. सेल्स. हा सांगा ना, म्हणजे कुठले ऑर्गन सिस्टीम म्हणजे कुठल्या थोरॅसिक सिस्टीम म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीम असते, डायजेस्टिव्ह Tissue, नाही ते डायजेस्टिव्ह. हा येस nervous Stomach. system, हा excretion. इंटेस्टाईन लिव्हर वगैरे असे पार्ट येतात. कळलं कळलं का तुम्हाला डिफरंट ऑर्गन कुठले आहेत बॉडीमध्ये. हा कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन सिस्टम. येस कार्डिओस्क्युलर सिस्टीम आहे, किडनी आहे, लिव्हर आहे, बरोबर. इज सेकंड क्वेश्चन, इज ईच ऑफ द ऑर्गन युजफुल टू ऑर्गॅनिझम. नो. वेस्टिजल ऑर्गन. नाही नाही इच इम्पॉर्टंट म्हणजे काही इच ऑफ ऑर्गन्स युजफुल टू ऑर्गॅनिझम. तुम्हाला उत्तर द्यायचंय, काय देणार. Some of the organs are useful, but तर other काहींना organs are not काहींना नाही useful. होत. हा बरोबर ना, तो आता सांगत होता ना आदित्य, तेच सांगतोय की व्हायटल्स ऑर्गन म्हणजे महत्वाचे, व्हायटल म्हणजे महत्वाचे ऑर्गन्स आर नेसेसरी फॉर अस अँड सम ऑर्गन्स आर वेस्टिजियल ऑर्गन्स लाईक विजडम टीथ, कॉक्सिस बोन, अपेंडिक्स. बरोबर. तर प्रत्येकच आपल्याला महत्वाचा नाहीये. काय काय आपल्यासाठी युजलेस आहे. बरोबर. आता क्वेश्चन्स कुठला. तर आता डायरेक्ट एक्सरसाइज. हो तेच बघू आपण आता. कम्प्लीट द फॉलोइंग डायग्राम. ओके. इव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन कोण सांगतंय. इथं काय असू शकते. मॉर्फोलॉजिकल सिमिलरिटीज इन टर्म्स ऑफ स्ट्रक्चर, वेस्टिजियल ऑर्गन, सिमिलरिटी इन इनिशियल स्टेजेस. एक मिनिट. हा येस येस कनेक्टिंग लिंक. अजून 6 आहेत ना. सिमिलरिटी इन इनिशियल स्टेजेस. आता ऐक जे सारखं सारखं उत्तर देतात त्यांनी देऊ नका. म्हणजे आदित्य अजून 2-3 जण सारखे देतात. जे देत नाहीत ना आन्सर त्यांनी आन्सर करायला सुरुवात करा. आता हे इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन बघितले आपण. पहिलं पाहिलं कुठलं मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस, अॅनाटॉमिकल. त्यानंतर थर्ड कुठलं पाहिलं वेस्टिजियल, पॅलेंटोलॉजिकल. त्यानंतर पाहिलं कनेक्टिंग लिंक आणि शेवटचं कुठलं होतं एम्ब्रॉलॉजिकल. येस. हे तुमच्यात जरी 2च रिकामे असतील तरी तुम्हाला बाकीच्या अजून 2 लिहू शकता. आता खाली काय लिहिलेलं आहे. सेकंड क्वेश्चन कोण आला. ओके. सेकंड क्वेश्चन, read the following statements and justify same in your own words with the help of suitable example. Human evolution began approximately 7 crore years ago. 1 मिनिट कोणी बोलायचं नाही, मी सांगेल त्याने सांगायचं. हे आता नेहमीचे आदित्य वगैरे नाही बोलायचं. कोण सांगताय. क्वेश्चन कळलाय का. परत वाचू. रिपीट करा. ह्युमन इव्होल्युशन बिगॅन अप्रॉक्सिमेटली 7 करोड इयर्स अगो. तुमच्या याला जस्टिफाय करा. याची 2 उत्तर येऊ शकतात. कोण कोण सांगताय. 7 years ago ह्युमन इव्होल्युशन लेमरचं झालेलं ना. हो. तुम्ही जस्टिफाय करा ना. जसं आपण इव्हिडन्सेस मागितलं तसं तुमचे जे इव्हिडन्सेस द्या. ह्युमन इव्होल्युशन 7 करोड इयर्स अगो पासून सुरू झालंय. बरं. दुसरं कोणाला बोलायचं का. त्यांचं तुमचं म्हणणं झालं बरोबर. काय म्हणणं आहे. तर 7 years ago सगळे डायनोसॉर गेलेले आणि आपला तो लेमर तो झालेला. म्हणजे तुमचं म्हणणं आहे ते बरोबर आहे. 7 करोड इयर्स अगो पासून इव्होल्युशन झालं. दुसरं कोणाचं काय म्हणतोय का. तर 7 करोड इयर्स अगो झालेलं इव्होल्युशन. ओके. अजून कोणाचं काय म्हणणं आहे.
अजून कोणाचं म्हणणं आहे? तर मी बोलू शकतो. हा, आदित्य. बोला आदित्य. सगळ्यांचं तर our evolution begins from before 7 crore years from lemur, and it is beginning and it is continuous. ओके, करेक्ट. अजून कोणाला काय बोलायचंय का? ऍक्च्युली इव्होल्युशन इज स्टार्ट बिफोर 7 करोड इयर्स अगो. युनिसेल्युलर पासूनच झालेलं आहे. म्हणजे तुम्ही ह्याचं दोन प्रकारे उत्तर देऊ शकता की ह्युमन इव्होल्युशन बिगन अप्रॉक्सिमेटली 7 इयर्स अगो. येस, फ्रॉम लेमोर विच आवर इव्होल्युशन इज स्टार्ट. पण तसं पाहिलं तर जर इव्होल्युशन स्टडी केला तर युनिसेल्युलर पासून म्हणजे 3.5 बिलियन इयर अगोपासून पण तुम्ही इव्होल्युशन झालं असं म्हणू शकता. बरोबर. त्यानंतर जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ऑफ ऑर्गॅनिझम ग्रॅज्युअली लीड्स टू स्पेसिएशन. बरोबर आहे का? स्पेसिएशन म्हणजे नवीन स्पेसिस तयार होणं. तर नवीन स्पेसिस कशामुळे तयार होतात? जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. हा, बरोबर आहे ना? कारण जिओग्राफिकल चेंजेस तुम्हाला त्यात काय लागेल. जिओग्राफिकल सिच्युएशन मध्ये फूड, क्लायमेट आणि ह्या ज्या गोष्टी आहेत, हॅबिटॅट, याच्यामुळे चेंजेस होऊन नवीन स्पेसिस तयार होतात. बरोबर. ओके. त्यानंतर स्टडी ऑफ फॉसिल इज इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट ऑफ स्टडी ऑफ इव्होल्युशन. काय म्हणणं आहे? फॉसिलचा स्टडी इम्पॉर्टंट आहे का बरं? We get information about that animals which was live in that period from fossils. Therefore, the study of fossil is very important in the evolution. Sorry, in the study of evolution. करेक्ट. फॉसिल्स आर फाउंड इन लेअर मॅनर. म्हणजे जसं जसं काळ होत गेला असं ते फॉसिल सापडतात. त्याच्यावरून सगळ्यात खालचा लेअर असेल तो त्याचा कालावधी, त्याच्यानंतर वरचा. आपण ते डायग्राम पाहिले, आठवते ना तुम्हाला? म्हणजे अमिबा स्टार फिश पासून फिश, त्यानंतर फ्रॉग आणि असं स्नेक वगैरे, ते आठवते का स्ट्रक्चर? ओके. त्यानंतर देअर इज एव्हिडन्स ऑफ फेटल सायन्सेस अमंग द कॉर्डेट्स. कॉर्डेट हाच की. बरोबर का? कोणीतरी रीड करा बरं तो. There is evidences of fatal science among chordates. हा, बोला. Fatal science or embryological is used as evidence of evolution. Comparative to study of embryos in vertebrates, chordates shows that there is a lot of similarity in them at the initial stages. ओके. पुढचं कुणाला पुढे सांगायचंय का अजून काय? आता ह्याचा अर्थ काय कळलाय का कुणाला अर्थ कळला नाही? म्हणजे ह्याच क्वेश्चन मी दुसऱ्या पद्धतीने सांगू का? देअर इज एव्हिडन्स ऑफ एम्ब्रियोलॉजिकल सायन्सेस अमंग द कॉर्डेट्स. हे कळलं का? ज्याला नोटोकॉर्ड असतो, म्हणजे व्हर्टिब्रा लाईक स्ट्रक्चर जे असतात ना नोटोकॉर्ड, त्यांच्यामध्ये एम्ब्रियोलॉजिकल स्टडीवरून तुम्हाला काही इव्हिडन्सेस मिळतात का? येस. आपण पाहिलं ना की सगळ्यांचं फेटल म्हणजे फिटस जो असतो, फिटस गर्भ, एम्ब्रिओ, तो सिमिलर असतो. बरोबर का नाही? तर तुम्हाला दाखवू का? तुम्हाला कुठलं, मला काय हे फेटल आल्यामुळे तुम्ही जरा गडबडले. एम्ब्रिओलॉजी शब्द आला असता तर तुम्हाला ते पटलं असतं. तुम्हाला दाखवतो त्याला. हे दिस. ओके. सुरुवातीच्या ह्याच्यात सगळे सेम दिसतात. बरोबर. सेकंडला वेगळे दिसत आहेत, पण सिमिलॅरिटी भरपूर आहे. थर्ड मध्ये थोडीशी वेगळे, पण सिमिलॅरिटी ह्यांच्या सगळ्या फेटल मध्ये म्हणजे फेटस मध्ये असते. फेटस म्हणजे गर्भ. फेटल सायन्सेस एव्हिडन्सेस देतात का? तर येस, देअर इज अ सिमिलॅरिटी इन इनिशियल स्टेज ऑफ एम्ब्रिओ. ओके. कळलं का?
हो सर. आता थर्ड क्वेश्चन, कम्प्लीट द सेंटेन्सेस चुजिंग करेक्ट. आता याच्यामध्ये ब्रॅकेट मध्ये दिलेले आहेत, त्यातलं करेक्ट सांगायचं आहे. तर पहिला आहे, द कॅज्युअलिटी बिहाइंड द सडन चेंज वॉज अंडरस्टूड ड्यू टू डॅश डॅश प्रिन्सिपल ऑफ ह्युगो दो व्हरीज. Mutation. ओके, येस. Mutation. Mutation means sudden change. Okay. The Yes. the proof for the fact that protein synthesis occur through dash dash was given by George genes. Yes, हा genes Genes. Transfer of information from molecules of DNA to messenger RNA is called as dash dash process. Transcription. Yes. Transcription. Evolution means Gradual development. yes. Gradual development. बरोबर, ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट. त्यानंतर लास्ट, वेस्टिजल ऑर्गन डॅश डॅश प्रेझेंट इन अपेंडिक्स. करेक्ट. आता फोर्थ क्वेश्चन, राईट शॉर्ट नोट्स बेस्ड अपॉन द इन्फॉर्मेशन नोन टू यू. लॅमार्किझम कोण सांगेल? तुम्हाला लिहायचं आहे, तर बोलता येतं पण लिहिताना प्रॉब्लेम येतात. एक मिनिट, कोणतरी सांगतंय बघा, ऐका. कोण सांग, मोठ्याने पहिल्यापासून सांगा, कोण सांगतंय? आता बोलत होते ते. नाव काय? नाव काय तुमचं? दुर्वा पालके. हा, दुर्वा, बोला. Jean Baptiste Lamarck was the scientist who proposed this Lamarckism, Yeah. that the morphological changes occur in living organisms is called it is the Lamarckism. They said that they can ancestors cannot like that. It gives the example of giraffe. येस. अजून? The swan. लॅमार्किझम. Iron Smith. Yes. Lamarckism proposed morphological changes occur in living organism responsible for evolution. त्यांनी पहिल्यांदा काय सांगायचं की व्हॉट इज मॉर्फॉलॉजिकल चेंजेस. मॉर्फॉलॉजिकल चेंजेस मीन्स एक्सटर्नल चेंजेस ऑकर इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि त्यात त्यांनी काय केलं, रिझन बिहाइंड द मॉर्फॉलॉजिकल चेंजेस दोनच सांगितले. कारण काय, एक ऍक्टिव्हिटी आणि लेझिनेस. द कन्सेप्ट ऑफ यूज अँड डिसयूज सांगायचं आणि जिराफ आयन स्मिथचं एक्झाम्पल द्यायचं. बरोबर. पुढे जाऊन त्याचे ऑब्जेक्शन, तुम्हाला जरी मोठा 4 मार्काला क्वेश्चन असेल तर त्याचे ऑब्जेक्शन काय घेतले त्याच्यावर. डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन ड्यू टू स्पेसिफिक ऍक्टिव्हिटी ऑर देअर डिजनरेशन ड्यू टू नो यूज ॲट ऑल वॉज वाईडली ऍक्सेप्टेड, बट ट्रान्सफर ऑफ दोज कॅरेक्टर्स फ्रॉम जनरेशन टू जनरेशन वॉज रिजेक्टेड. त्याचे मॉर्फॉलॉजिकल जे स्पेसिफिक ऍक्टिव्हिटी दुसऱ्या याला जातात, जी जनरेशनला, ते ऍक्सेप्ट झालं. पण प्रत्येक जीन प्रत्येक वेळेस ट्रान्सफर होतात असं नाही. आणि हे व्हेरीफाय झालं की ट्रान्सफर नेक्स्ट जनरेशन थेरी, म्हणजे त्यांनी इट हॅड बीन व्हेरीफाईड मेनी टाइम्स दॅट मॉडिफिकेशन ब्रॉट इन अस आर नॉट ट्रान्सफर्ड टू द नेक्स्ट जनरेशन अँड देअरफॉर लॅमार्क्स थेरी वॉज डिसअप्रूव्ड. थोडे मॉडिफिकेशन झाले, थोडे ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स प्रत्येक वेळेस पुढं ट्रान्सफर होत नाहीत, हे त्याच्यावरचं ऑब्जेक्शन होतं. बरोबर. लॅमार्क म्हणजे मॉर्फॉलॉजिकल. त्यानंतर डार्विन थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, त्याच्यामध्ये काय सांगणार तुम्ही? The collected innumerable species of plants and animals. Yes. Depend upon the observation. It is they made a publish a book that is called Origin of Species. त्यांनी सांगितलेलं त्याच्यात की जेव्हा म्हणजे असं जेव्हा हे होतं तेव्हा जे म्हणजे त्यांच्यात रेस लागते आणि जे विनिंग होतात त्यांनाच म्हणजे जगायचा चान्स भेटतो. बरोबर.
त्याला नॅचरल सिलेक्शन ऑर फिटेस्ट ऑफ सर्व्हायव्हल म्हणतात. थोडक्यात त्यांनी काय सांगितलं, ऑर्गॅनिझम प्रोड्यूस देअर स्पेसीज अबंडंटली आणि कम्फर्ट देअर इच अदर इन लाईफ थ्रेटनिंग मॅनर. जेव्हा लाईफ थ्रेटनिंग सिच्युएशन होती तेव्हा ते एकमेकाशी स्पर्धा करतात. दोज ऑर्गॅनिझम सस्टेन विच शो द मॉडिफिकेशन इसेन्शियल फॉर विनिंग द कॉम्पिटिशन. मग जे त्याच्यात सस्टेन होतात, मॉडिफिकेशन करतात, तेच सस्टेन राहतात. आणि नेचर सिलेक्ट ओनली दोज ऑर्गॅनिझम विच आर फिट टू लिव्ह. तो जो फिट आहे जगण्यासाठी त्यालाच नेचर सिलेक्ट करतो. ही नॅचरल सिलेक्शन थिअरी सांगायची. मग तुम्हाला सांगता येते की मॉडिफिकेशन मध्ये खूप मोठा असेल तर ज्या डायनासॉरने मॉडिफिकेशन केलं नाही त्यामुळे तो पेरिश झाला. ओके, बरोबर का? हॅलो हॅलो हॅलो, हा, बरोबर ना? पुढचा क्वेश्चन, एम्ब्रोलॉजी. आता आपण एम्ब्रोलॉजी पाहिलं होतं, ऐकायला येते? Sir, एम्ब्रोलॉजीचं आता आपण embryology means it is similar in first step. जशी जशी स्टेप वाढत जाते तसं तसं त्यांच्यात बदल होतो, पण त्याच्यात खूप सिमिलरिटी असते तेव्हा. 100%. म्हणजे सुरुवातीला सगळे सारखेच दिसतात. मी तुम्हाला आता डायग्राम दाखवली होती, पाहिली ना तुम्ही? जे ह्युमन पण फिश सगळे एकच दिसतात, कारण त्यावेळेस छोटे सेल्सचा टिश्यू बनलेला असतो. जसं जसं मोठं होत जाईल तसं, पण त्याच्या सिमिलरिटीज भरपूर मोठ्या प्रमाणात असते एम्ब्रोलॉजिकल स्टडीमध्ये. ओके, त्यानंतर इव्हॅल्युएशन, ते खूप वेळा सांगून झालंय, ते तुम्हाला देता येईल, बरोबर, इव्हॅल्युएशनचं. त्यानंतरचा क्वेश्चन आहे कनेक्टिंग लिंक. कनेक्टिंग लिंक पण आपण पाहिले. डिफाईन हेरिडिटी अँड एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ हेरिडिटरी चेंजेस, हे पण आता आपण पाहिलेलं आहे. डिफाईन व्हेस्टिजियल ऑर्गन, राईट नेम ऑफ सम व्हेस्टिजियल ऑर्गन इन ह्युमन बॉडी अँड राईट द नेम ऑफ दोज ॲनिमल इन हुम सेम ऑर्गन्स आर फंक्शनल्स. हे तुम्हाला लिहिता येईल ना व्हेस्टिजियलचं? आता 7th, answer the following questions. How are hereditary changes responsible for evolution? लिहिता येईल ना? हो सर. आता हे तुम्ही सगळे क्वेश्चन्स लिहून काढा बरं का. हे तुमच्या बुक्स मधले जे एक्सरसाइज दिलेत ना ते तुमच्या शब्दात लिहून काढा. एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स प्रोटीन्स. म्हणजे काय? प्रोटीन सिंथसिस, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन सगळं लिहायचं आहे. ह्याच्यात सगळे टॉपिक तुमचे कव्हर होतात. 3rd क्वेश्चन आहे एक्सप्लेन द थिअरी ऑफ इव्हॅल्युएशन अँड मेन्शन द प्रूफ सपोर्टिंग. म्हणजे एव्हिडन्सेस आता जे बघितले ना आपण 6. त्यानंतर एक्सप्लेन द सुटेबल एक्झाम्पल इम्पॉर्टन्स ऑफ अनाटॉमिकल एव्हिडन्सेस इन इव्हॅल्युएशन. ओके, सुटेबल तुम्हाला ते ॲनिमल डायग्राम काढून त्यांच्यात अनाटॉमिकल जॉईंट्स सगळ्यामध्ये अवेलेबल असलेलं दाखवायला लागेल, सिमिलरिटी, बरोबर ना? त्यानंतर डिफाईन फॉसिल, एक्सप्लेन इम्पॉर्टन्स ऑफ फॉसिल. ओके, पॅलेंटॉलॉजिकल स्टडी मधलं सगळं लिहायचंय. राईट इव्हॅल्युशनरी हिस्ट्री ऑफ मॉडर्न मॅन, म्हणजे आज बघितलेलं आपण. कळलं का? तर आता तर आपला हा चॅप्टर पूर्ण झालेला आहे. आपण उद्या पुढचा चॅप्टर सेकंड घेणार आहे. पण तोपर्यंत तुम्ही हे सगळे एक्सरसाइज करून मला सांगा. आता आज फक्त किती लोकांनी नोट्स लिहिल्या होत्या? फक्त 15 लोकांनी, बाकीच्यांनी लिहिलेलं नाही. बोला काय? सर लिहू होऊ शकतं का नाही आता? हो, होऊ शकतं, संपलंय आपलं. पण तुम्ही उद्या नोट्स हे एक्सरसाइज लिहून काढा आणि नोट्स वाटल्यास काय करा, पहिले तर मी तुम्हाला नोट्स देतो, नंतर एक्सरसाइज लिहा. ओके, राहिलेल्या नोट्स देतो. उद्या नाही लिहिलं चालेल. येस, मी तुम्हाला राहिलेल्या 2 दिवसात देतो. ओके, उद्या सेकंड चॅप्टर चालू करू. आणि आपण जे राहिलेले 2 टॉपिक आहे त्यासाठी मी लिंक टाकेल तुम्हाला आज किंवा उद्या. ओके, थँक्यू सर. बाय. बाय.